मित्रांनो, तुम्हाला माहितीये का शहाजी राजांच्या मृत्यूनंतर राजमाता जिजाऊ पण सती चालल्या होत्या, जे तुम्ही कधीही ऐकलेलं किंवा वाचलेलं नसेल। चला तर काय होती ती संपूर्ण कहाणी आपण या व्हिडिओत बघूया। शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीवरून खूप सारी संपत्ती घेऊन महाराष्ट्रात आले। ही आनंदाची बातमी त्यांना राजगडावर द्यायची होती, पण गडावर पोहोचताच त्यांच्या डोळ्यांसमोर काळोखच पसरला, कारण वडील शहाजी राजांचा मृत्यू झालेला होता। शिवाजी महाराजांना एक मोठा धक्काच बसला। शहाजी राजे हे इतके पराक्रमी होते की जेव्हा बादशाह शहाजहान आणि मोहम्मद आदिल शाह यांनी मिळून निजामशाहीचा अंत केला, त्यावेळेस निजामशहाचा वारसदार मुर्तजा याला पाठबळ देत त्यांनी स्वतंत्र राज्यकारभार सुरू केला। ही घटना अहमदनगर मधील पेमगिरी ह्या किल्ल्यावर घडली। जवळजवळ त्यांनी 3 वर्ष राज्यकारभार सांभाळला। ह्याच प्रसंगातून शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेची जबाबदारी आणि स्वराज्य संकल्पना हे सगळे गुण शहाजी राजांकडूनच शिवाजी महाराजांकडे आले होते। शिवाजी महाराज शाहिस्तखानाचा बंदोबस्त करतात आणि थोडी विश्रांतीही घेत नाही, तेवढ्यात त्यांना शहाजी राजेच्या मृत्यूची दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागते। शहाजी राजे शिकार करण्यासाठी गेलेले असता आणि त्यांच्या घोड्याच्या झाडामध्ये पाय अटकतो आणि राजे मृत्युमुखी पडतात। इकडे शिवाजी महाराज पूर्णपणे तुटलेले होते, तर दुसरं अजून मोठं संकट उभं राहिलं। जिजाऊंनी सती जायचा संकल्प घेतला। ही कल्पनाही राजांना सहन होत नव्हती। जिजाऊ म्हणत होते की आता माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरलेला नाहीये आणि माझा आता जगून फायदा पण नाहीये। जिजाऊंवरती जसं संकटच कोसळलं होतं, कारण शहाजी राजांनी त्यांना खूप पाठबळ दिलेलं होतं आणि असा भयानक अंत होईल एवढ्या पराक्रमी राजाचा असा स्वप्नात पण विचार कोणी केला नव्हता। आता शिवाजी महाराज इकडे लहान बाळाप्रमाणे मोठमोठ्याने ओरडू लागले, आक्रोश करू लागले आणि जिजाऊंना विनवण्या करू लागले। हे सगळं बघून सह्याद्री सुद्धा कापत होता। महाराज आईसाहेबांना सांगत होते की तुम्ही जाऊ नका, पण जिजाऊंचा निर्धार इतका दृढ होता की ते मागे परतायला तयार नव्हते। महाराजांनी जोरात हंबरडा फोडला आणि पाय धरून घेतले। बाकीच्या सेनानींनीही खूप समजावले, तेव्हा कुठे जिजाऊ तयार झाल्या। तो काळा दिवस महाराज कधीही विसरू शकत नाही। पुढे जिजाऊंना 10 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि महाराजांना त्यांनी कितीही किल्ले लढाईला जिंकायला मदत केली। आता मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।